सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया मॅडम आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम, अनेक दिवसांपासून तुमची लढाई सुरू आहे बीड प्रकरणावरती. अखेर तुम्ही जो वाल्मिक कराड यांच्या विरोधात जी लढाई लढत होतात, वाल्मिक कराड यांना मकोका लावण्यात आलेला आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आज कसं झालं की आधी माध्यमांकडून ही बातमी चालवण्यात आली की त्यांच्यावर मकोका लागलाय, पण जे त्यांचे वाल्मिक कराड यांचे वकील जेव्हा खंडणी प्रकरणातनं बाहेर आले तर त्यांचं असं म्हणणं होतं की CIDने ज्या 10 मागण्या केल्या होत्या त्या 10च्या 10 जुन्या मागण्या होत्या, म्हणून न्यायालयाने ते फेटाळून त्यांची जी पोलीस कोठडी होती ती आता बदलून त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर कुठेतरी आधी हे खटकलं, पण त्याच्यानंतर परत पुन्हा बातमी आली की त्यांना वाल्मिक कराड यांना तिथून घेऊन आता त्यांच्यावर मकोका लावून मकोका कोर्टापुढे त्यांना आता सादर करण्यात येत आहे. ते ऐकून थोडंसं तरी बरं वाटलं, कारण आता गाडी कुठेतरी रुळावर येईल आणि जी तपासाची जी दिशा आहे ती आता कुठे योग्य दिशेला जाईल. कारण आपण जे पुन्हा पुन्हा म्हणत होतो की ह्या 2 केसेस वेगळ्या नाहीत, खंडणी हा आरोप वेगळा नाही आणि खून जो संतोष देशमुख यांचा जो खून झाला, ज्यांची जी हत्या झाली, इतकी निर्घृण हत्या झाली, ते दोन्ही प्रकरणं वेगळी नाहीत. तर ते मकोका लागल्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि अनेक आता तपास. तर मला असं वाटतं की पोलीस कोठडी जी आहे ती मकोका प्रकरणात आता पुन्हा पोलिसांना मागता येईल आणि ती देण्यात यावी अशी मी हात जोडून विनंती करते. कारण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि कुठेतरी हे आता राजकारणाचं जे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालंय ना, याच्यावर जर आळा घालायचा असेल तर पहिलं हे करणं अति आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि जोपर्यंत हे होणार नाही, जोपर्यंत हे थांबणार नाही, तोपर्यंत लढा हे आपल्याला देतच राहावं लागणार आहे. कारण कधी त्याची दिशा बदलतील, कधी तिथून पळवाटा काढतील आणि कसे पुरावे सुद्धा नष्ट केले जातील याच्यावर अतिशय जवळून आपल्याला सगळ्याला बघत पण राहायला पाहिजे आणि लढत पण राहायला पाहिजे. तुम्हाला वाटतंय आता संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकतो? कारण की अगोदर तुमची मागणी होती जे काही आरोपी आहेत त्यांना मकोका लावावा आणि त्यासोबत वाल्मिक कराड यांना देखील लावावा. अगोदर त्यांना लावण्यात आला, आता वाल्मिक कराड यांना देखील मकोका लावण्यात आलेला आहे. तुम्हाला वाटतंय आता संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल? मिळायला हवा, खरंच मिळायला हवा. कारण आपण बघितलं की 9 तारखेपासून हत्या झाल्याच्या दिवसापासून खरं तर पटपट कारवाई व्हायला हवी होती, पण SIT यायला वेळ लागला, CIDची पथकं यायला वेळ लागला. म्हणजे तब्बल 20 दिवसानंतर जर हे सुरू झालं तर 20 दिवसाच्या आत किती पुरावे नष्ट केले गेले याचा आपल्याला थांग पत्ता नाहीये. आणि आताच्या घटकेला जोपर्यंत हे लावून धरलं जात नाही, जसं आपण बघितलं आधीची SIT ही त्यांच्या अगदी जवळच्या ऑफिसर्सची होती, आधी 4 ऑफिसर्सना बदललं. मग मी मुख्यमंत्र्यांकडे परत मागणी केली की अख्खी SIT तुम्ही डिसबँड करा. तर ती अख्खी SIT डिसबँड करून परत काल आता बातमी आली की पुन्हा नवीन SIT बनवण्यात आली आहे. आणि आज जर असं झालंय की त्यांना मकोका लावलाय, कुठेतरी आता वाटतंय की योग्य दिशेने आपण जातोय, पण अजूनपर्यंत म्हणतात ना, दूध का जला छास को भी फूंक कर पिता है, तशी परिस्थिती आपली झाली आहे. कारण आता जोपर्यंत न्याय होणार नाही तोपर्यंत अतिशय ताकदीने आपल्याला हा लढा द्यायला हवा. परंतु असं का होतंय, वारंवार होतंय की सुरुवातीला जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं होतं तेव्हा काही आरोपींना अटक करण्यात आली, नंतर वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली. जी काही कलमं होती ती अगोदर आरोपींना लावण्यात आली, नंतर वाल्मिक कराडांना लावण्यात आली. आता पण तसंच झालंय की अगोदर आरोपींना, काही आरोपी जे होते त्यांना मकोका लावण्यात आला, नंतर वाल्मिक कराड यांना मकोका लावण्यात आला. असं का होतं या प्रकरणामध्ये? तुम्हाला जर आठवत असेल की 30 तारखेला आधी धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांना भेटले. 30 तारखेला धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड येऊन सरेंडर करतो. हा काही योगायोग नाही. त्यांना सांगण्यात आलं असेल की बाबा आम्ही अमुक खंडणीचा आरोप त्यांच्यावर आहे, त्याच्यात आम्ही विशेषतः काही होऊ देणार नाही आणि म्हणूनच ही 2 प्रकरणं वेगवेगळी केली गेली आहेत असा माझा थेट आरोप आहे. ही मुद्दाम वेगवेगळी केली गेलेली आहेत आणि ही खरी प्रकरण एकच आहे. आणि मी परत म्हणते की हे मे महिन्यापासून चाललं होतं की ते सुनील शिंदे नावाचे जे आवादाचे कर्मचारी होते त्यांनी मे महिन्यापासून सांगितलं होतं की आम्हाला धमक्या येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, काम बंद करण्याच्या धमक्या येत आहेत, खंडणीच्या धमक्या येत आहेत. आणि खरे हे 4ही मुद्दे जर आपण बघितले असते तर तेव्हा मकोका लावण्याची गरज होती. तेव्हा जर लागला असता तर संतोष देशमुख आज आपल्याबरोबर असते. पण 7 महिने कारवाई झाली नाही. त्यानंतर संतोष देशमुखांचे प्राण देखील गेले आणि त्या दिवसानंतर सुद्धा
जवळजवळ 1.5 महिना लोटत आलाय, अजून योग्य ती दिशा पण मिळाली नाहीये. तर कसं याच्यातनं काही न्याय मिळेल असं आपण आशा ठेवू शकतो. पण कुठेतरी मला असं वाटतंय की परमेश्वर नक्कीच आहे आणि देशमुख कुटुंबाला न्याय नक्की मिळेल. पुढची लढाई तुमची कशा पद्धतीने सुरू राहणार आहे? आता इथून पुढची न्यायालयीन कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांची असणार आहे. मकोका देखील लावण्यात आलेला आहे. पुढची लढाई तुमची कशा पद्धतीने असेल? कारण की वारंवार तुम्ही धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही देखील मागणी करत होता. आता मी पुन्हा तेच म्हणते की मे महिन्यापासून जर खरं चौकशी लावली असती आणि धमक्या येणं, जीवे मारण्याच्या धमक्या येणं हे जे पुन्हा पुन्हा म्हटलं गेलं होतं, हे कोणामुळे थांबलं? कोणामुळे 7-8 महिने त्याच्यावर चौकशी नाही झाली? ती नक्की 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 धनंजय मुंडे यांच्या सांगण्यामुळेच वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई झाली नाही. आणि म्हणूनच मला वाटतंय की जोपर्यंत यांचा दादागिरी आहे, यांची राजकीय वर्दस्त आहे, तोपर्यंत याच्यावर कारवाई होणार नाही. म्हणूनच धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे. आणि मी ह्याचा जोपर्यंत शहनिशा होणार नाही तोपर्यंत हा मुद्दा लढत राहणार आहे. पुढील एक वेगळा प्रश्न असा की आता आपण पाहतो की वाल्मिक कराड यांना मकोका लावल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत, पूर्ण परळी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. काही ग्रामस्थ विरोधात घोषणाबाजी करतायत. जे कोण लढतायत म्हणजे देशमुख कुटुंबासोबत लढतायत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतायत. याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? नाही, मी आत्ताच काही वेळापूर्वी आपल्या वाल्मिक कराड यांच्या आईंना देखील एक ट्विटद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही खूप भोळे आहात. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की यांची दहशत खरोखर किती आहे. आणि यांचे जे सो कॉल्ड कार्यकर्ते आहेत म्हणजे त्या गोटू गीतेसारखे ते काय आहेत हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. यांची दहशत किती आहे ती तुम्हाला माहीत नसेल. यांच्यावर FIR किती आहेत ते तुम्हाला कदाचित माहीत नसेल. तुमचा नातू देखील पिस्तूल घेऊन काय करतो, कुठल्या मोठ्या मोठ्या गाड्या मिरवतो, त्या गाड्या कुठून येतात, ह्या प्रॉपर्टीज कुठून येतात, हे जर तुम्ही विचारण्याची तसदी घेतली असती किंवा एक प्रयत्न केला असता तर तुम्हाला कळलं असतं की तुमचा मुलगा काय आहे. आणि आज जे परळी बंदचे जे त्यांनी आंदोलन केलंय ते मला असं वाटतं यांच्या पूर्ण जी वाल्मिक कराडची जी टोळी आहे त्यांनी आज जे परळी बंद पाडलंय ते काही उत्स्फूर्त केलेला बंद नाही. लोकांना आणि दुकानदारांना दहशतीमुळे बंद ठेवायला लागलंय. ते आज खरोखर आज आपल्याला बघायला मिळालंय. पण ह्याच्यात हे जे प्रति आंदोलनं करण्यात येत आहेत ना ती अगदी 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 काय म्हणावं याला शब्दच नाही आहेत माझ्याकडे. कारण इतकं जर मोठा खून होतोय, हत्या होतीये, त्यांना साथ द्यायची सोडून अशी प्रति आंदोलनं करणं किती शोभतंय आपल्याला. यामध्ये कोणाचा हात असू शकतो? तुम्ही म्हणते प्रति आंदोलन, एवढे दिवस अगोदर अनेक जण त्यांचे पाठराखण करत होते, परंतु आज त्यांची आई देखील उतरलेली आहे मैदानामध्ये. अनेक नागरिक देखील परळी बंद करून आंदोलन करतायत. नाही, नागरिक करत नाहीयेत. मी पुन्हा तेच म्हणते, आई करणं स्वाभाविक आहे कारण आईचा जीव मुलासाठी तुटतो. पण बाकीचे जे लोक आहेत ते त्यांच्या टोळीमधले लोक आहेत आणि त्यांनी आज परळी जे बंद केलाय तो पुन्हा मी म्हणते की तो उत्स्फूर्त बंद नाहीये. तो बंद करायला त्यांना भाग पाडलं गेलंय दहशतीमुळे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की वाल्मिक कराड यांना मकोका अंतर्गत मकोका लावण्यात आलेला आहे. त्याचसोबत मकोका लावल्यामुळे जे काही परळी बंदमध्ये अनेक नागरिक उतरलेले आहेत तर ते बंद नाहीये, उत्स्फूर्त बंद नाही तर त्यांची टोळी उतरलेली आहे, अशी देखील प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया मॅडम यांनी दिलेली आहे. कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.